राम मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. दुपारचे 2:30 वाजले आणि मी चहा घेऊन आले. बघू शकता चहा आणि पाणी भाभीला आणि यादव मावशीला मी घेऊन आले मळ्यात. तर तुम्हाला आज मी माझा चिया सीड दाखवते. चला. मला ही वेळ होती शेतात यायला, खूप वेळा काहीतरी काम निघतं अचानकच, मग मला ही वेळ होती. दाखवते चिया सीड. पहिल्यांदा मी प्रयोग केला आहे आणि चांगला आला आहे वाटतं, माहीत नाही, दाखवते पण. आणि हे आहे आपलं चिया सीड्स, बघू शकताय. हे आपण आंब्याच्या नवीन बागेमध्ये लावलंय. आंब्याची रोप अशी छान गोंडाळलेत, बघू शकताय. काही काही खूप लहान आहेत, काही काही छान भाभी, जिथे पाणी नाही पडलं तिथं ही गत आहे चिया सीडची, आणि जिथं पाणी पडले तिथं खूपच छान आले. खूपच मधल्या पट्ट्यात टाकलं होतं आपण, पेरलं होतं. आता लवकरच हार्वेस्टिंग होईल. किती सुंदर वाटते ना जांभळी जांभळी फुलं. अगं नाही, ठिबक आणला, ठिबकचा बंडल आणला, ते पोतं उचलत नाही मला. तर हे 2 वर्षाचे नारळ आहेत बरं का. अगदी छोटी छोटी रोपं घेतलेली आपण एवढी, आणि ते छानपैकी गोंडाळलेत. हे चिया सीड्स. आणि खालच्या पण आपल्या आंब्यांना छानपैकी मोहर आलाय. हे आपलं गहू आहे. गव्हाला तर 4थं पाणी चालू आहे. अर्धा एकर आपण केला आहे ठिबकवरती, आणि हा आहे पाण्यावरती. पाणी बसू नये ना म्हणून असा निर्णय घेतला. आणि हा आपला आहे कॉपी आंबा. मला खूप आवडतो हा कॉपी आंबा. उशिरा येतो आणि कापून खायला आवडतो, काय माहिती इतका आवडतो, पण आवडतो. आणि बघू शकताय जादूची कांडी फिरवली या झाडावरती. कसलं कसलं म्हणजे खताचा अंश नाही आहे ह्याला. अगदी शेणखत सुद्धा म्हणजे एकदाच टाकलंय. आणि हे आपलं 10 वर्षाचं झाड आहे, आणि ह्याचेच आंबे आम्ही घरी खातो पूर्ण. काही याला कुठली फवारणी नाही, काही नाही, काही नाही, तरी भरपूर आंबे निघतात. हे तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. आता पाणी चालू करायचं आहे ना, फक्त पाणी चालू करते मी. आता मोहर निघालाय, पाणी चालू करते. हे आपले 7 आंबे आहेत. 10 होते पण 7 आहेत, आणि यावर्षी 7च्या 7 आंब्यांना खूप छान मोहर निघालाय. आता ठिबक टाकून घ्यायचं आंब्यांना पण. हे आहे माझं शेत. याला खूपच उशिरा निघतोय मोहर, पण निघतच नाही. याला का रोग पडला काय माहिती. नाही, याला नाही मोहर निघत यावर्षी. एखादा आंबा असंच असतो दरवर्षी, निघत नाही. काय याला रोग पडलाय कसला तरी. अरे बापरे, जे वाया गेला. नाही, निघतंय मोहर, काय माहिती उशिरा निघेल. नाही नाही, निघालाय. याला एक हलकी नीमार्कची मी फवारणी घेणार आहे, कारण काहीतरी रोग पडलाय ना. शेवकाचं झाड ऑटोमॅटिक आले. यादव मावशी या ना, चहा थंड होतोय. यादव मावशी, एक सारा राहिलाय. हा ठिबकवरचा गहू आहे आपला. तिकडे येऊ का? ते खुरपण चालू आहे, म्हणजे संपत आले. शेवटचा दिवस आहे खुरपायचा. 5 बायका लागल्या एवढं सगळं खुरपायला. म्हणजे 5 बायका 3 दिवस लागल्या. आणि काल भाभीने आणि हे दुपारून 1 तासभर खुरपलं. आणि आता आज इकडं पाणी वाया चाललं की निघालं. मधल्या लाईनला पाणी यायला लागले भाभी, मधल्या लाईनला पाणी यायलंय. ऐका ना भाभी, इथं आपल्याला ना झेंडूची रोपं लावून घ्यायचीत मध्ये, बरोबर पाडव्याला येतात, छान पण दिसतं. हे पुढारी उपटून घेऊयात. हे छानसं पालकाचं बेड दिसलंय, घेऊन जाऊ आपण. ऐक, बघू शकताय आमचा गहू, ऑर्गॅनिक गहू. कुठलं काहीच नाही याला, म्हणजे फक्त मल्टीप्लायरचा यूज करते मी आता फवारणीमध्ये. गेल्या वर्षी एवढ्यावरती 18 गुंठ्यामध्ये 14.5 ठिकी आपल्याला गहू झालं होतं. आणि ह्यावर्षी मग थोडं क्षेत्र वाढवलं आपण. पूर्ण मला वाटते 50 गुंठ्यांमध्ये गहू केला आहे ह्यावेळेला.
पण अर्धा ठिबकवरती म्हणजे मीच प्रयोग करते ना मग. अर्धा ठिबकवरती केला आहे, पाट पाण्यावर केला आहे. इथं ऑटोमॅटिक पालक दिसतं, थोडा खोडून घेणार आहे. पालक कोणी जास्त खातच नाही पोरं आवडीने. भाभी दार धरतीये. ठिबकचा जरा गहू एवढा नाही साधला, पाणीच पडलं नाही वरती. बरं ना, हे म्हणजे आता त्याला 3रं वर्ष, छोटे छोटे नारळ लावले होते, हे 3रं वर्ष आहे आपलं. आणि ह्या तुरी सांगावं असं वाटतं, हे आमच्याकडे 5-6 तुरीच आहेत, पण ना दरवर्षी खाण्यापुरत्या भरपूर होतात. किडलेले आहेत. आता हे काढून ना, जसं गेल्या एक शेरच्या वरती झालं होतं. यावेळेला पण भाभीला आत्ता म्हणलं कापून घे आपण. बघू शकता ह्या तुरी गेले 3 वर्ष आहेत बरं का माझ्याकडे. असंच लावल्या होत्या. एक शेंग आणली होती मी शेजारच्या शेतातून येताना वाळलेली, आणि ती लावली होती मी. त्याला 3 वर्ष झालं. हे अशा दिसते का, हे तुरी येतात. तो बदलान बघ, इथं पण पालक आहे. पालकच पालक खुरपून टाकतात ह्या बायका, पालक खूप होतोय म्हणून. गेल्याशी एका हादस्यामध्ये ना शेजाऱ्यांनी बांध पेटवला होता ना, तरी माझे सगळे नारळ जळले होते. मग हे छोटे आम्ही लावले पुन्हा तुटाळी. अजून काही कवळ्या शेंगा आहेत बरं का, पण आता मावा पडू लागलाय. आणि बांधाला जी झाडं लावलेत ना, त्यांना पाणी घालणं होई नाही. पहिल्यांदा ही ठिबक टाकून, नंतर तुटाळी साधून, बाबे हळू घ्या, त्याच्यानंतर मी सोडवते आणि भाभी ओढते पाईप पुढं, नंतर होल पाडायचे. हळू, झाडांना धक्का नको. भाभी ऐका, खालूनच घ्या, नंतर मग मागून घेऊ. होच की मग. बांधावरती आपण छान छान फुलाची झाडं लावणार आहे. ओढू नका बरं का, थांबा भाभी, थांबा. ठीक आहे, थोड्या वेळी दाखवते मी सगळ्या प्रेक्षकांना. हॅलो, आणि भाभीला एक छानसा घर दिसला, आणि पाहिलं तर 6 केळी वेल्या होत्या, आणि खूप दिवस झाले वेल येऊन केळी. आणि ते पटकन केळफुलनं हे केल्यामुळं अगदी 100-150 अशी केळी पडलेत. आणि आता भाभीने घड कापला, मग छोटासा झालाय तो, पण काहीच झालं नाही आहे. खत वगैरे तसलं काहीच नसतं आमच्या ह्या केळीला, फक्त पाणी. ते आजकाल पाऊस झाल्यानंतर पाणी नाही सोडलं आम्ही. नाही भाभी, अजून 3 वेलेत, 9 केळी वेलेत. फुल, हा केळफुल निघ. भाभी दाखवा. तिचा तुकडा जोडून ह्यातच पाईप टाकावी. हा, ते पहिले जॉईन हे करा. हा खूप छान आलाय, मोठाच्या मोठा आलाय. जाऊ नका तिकडे व्हायचं. नाही नाही, अच्छा मस्त आहे. घरी खायला केळी पुरता आहेत बस. अरे चला ना, तुम्ही कुठे चाललाय? ते कुठे कुठे पाणी पडते बघू ना, एकदा चेक करू. उद्या कशाला यायचं इकडं? हे थोडं खाली वाडा, या आंब्याला पाणी नाही काय का, पाणी येत नाही याला बाबा? उद्या चेक करू सगळं. पाणी आलं नाही, खूप कमी आहे बघा. इथं जे जास्त वाया चाललंय ना, हा फुटलंय ते सगळं हे करा. किती वाया चाललंय पाणी बघा, वरती काढा पाईप. सगळे खारुट्या फोडते त्या. नाही, पाणी वाया जाते सगळं, इकडे डू होणार. हे नारळाला आता सगळ्या आमची कामं सुरू. खारुट्यांचा खूप त्रास आहे आमच्या मागे, भयंकर त्रास आहे त्या खारुट्यांचा. हळू हळू हात घालू नका. बघा ते किती वाया झालं. गुंडी लावा तिकडं. नको असलेल्या पाईपा काढू हवी, सगळं एका पाईप व्यवस्थित ठेवू. काय करतो त्याला? पाणी गुंडी पडली, गुंडी निघली. हा, ओढाओढी वरून नारळ पडतात. ही सगळी कामं. इतका पुढारी झाला, काढायला जमलं नाही. हाय केशर आंबा काहीच उपयोगाचा नाही, याला काही आंबाच येत नाही. काढून टाकणार आहे मी, किंवा कलम बांधणार आहे याच्यावर. इथं पण एक गुंडी लावा, खूप खारुडीने फोडले. खारुड्यांचा एवढा त्रास आहे ना आम्हाला, काय करावं कळण. हा घड एवढा मोठा नाहीये, पण खूप गोड आहेत ह्या केळी. माझ्या आजी सासूबाईंच्या, म्हणजे ह्यांच्या आजींच्या घरातल्या केळीचं कंद आहे. 15 वर्ष झाले मी ह्याला आणून, विहीर काढल्या आणून पहिल्यांदा केळीच लावली होती. नका ओढू, मागं निघणार.
तर एवढा केळीचा गड पण माझ्याकडे मोठं कुणी खात पण नाही, सगळ्यांना वाटत बसावं लागतं मला. परत ना राहिलं तर कुणाची हे का निघालं की. अरे देवा, थोडंसं हात घालून सावरून बघा. आम्ही ठिबक जोडतोय ना, तर हे आम्हाला ह्या उद्या अगदी छान पिकतात. जड आहेत पण या वाढतंय पण याचं 6.5-7 किलो वजन आहे. पाईप दिसत नाही बघा बरं. सायंकाळचे 5:30 वाजून गेलेत, म्हणजे 5:30 वाजून 10 मिनटं झालेत, 5:40 झालेत. आणि आमच्या मावश्या गेल्या. मी आता चालले स्कूटीवर, बघू शकते. तर आमच्या मावश्या गेल्या. पण ह्या बाजूच्या शेता पडाक ठेवलंय ना त्यांनी, त्यामुळे इतकी घाण झाली ह्याच्यात. आणि त्या घाणीमध्ये सापांचं एवढं सुळसुळट झालाय. वेगवेगळ्या जातीचे विषारी साप आहेत. दरवर्षी मी हे चारी जाळून घेते. उन्हाळ्यात इतकी कामं असतात ना, कसा उन्हाळा गेला मला कळत नाही. सूर्य आता मावळतीला आलाय. कंटाळा आलाय खूप. घरी जाऊन मस्तपैकी हातपाय धुवून चहा करायचंय आणि नंतर संध्याकाळची कामं. केळीचा घड पिकू घालायचंय. कामं कधी संपतच नाहीत आणि शेतकऱ्यांची कामं कधी संपतच नसतात. कठीण आहे, खूप कठीण आहे शेतकऱ्यांचं जीवन. भाजीचा ते भाव करताना फळाचा 2 रुपयाचा पण विचार करतो, पण ते 2 रुपये कमवण्यासाठी माझा बळीराजा रात्रंदिवस म्हणजे कष्ट करत असतो. अशा ह्या भयंकर ह्या सगळ्या ह्याच्यातून आम्हाला रात्री शेतात पाणी द्यायला यावं लागतं. मिस्टर असतील तर ठीक आहे, पण ते जेव्हा ड्युटीवर असतात तेव्हा मला यावं लागतं. आता तर स्कूटी आहे माझ्याकडे, पण पहिले मला चालत यावं लागायचं. आणि इतक्या वेळा लाईट जायची ना, अगदी उन्हाळ्यात तर कस लागायचा पीक जगवण्याचा. खूप स्ट्रगल केलं शेतामध्ये मी. 17 वर्ष पाठीमागे एकदा बघितलं ना की वाटतं अरे बापरे, आपण हे सगळं दिवस भोगलेत. कधी हे शेतकऱ्याच्या मागचं सगळं संपणार आहे काय माहिती. पण जर बळीराजा थांबला ना तर सगळं जग थांबणार, हे मात्र खरं. चला आता मला केळी पिकवायचेत. माझी मुलं म्हणजे माझा मुलगा वाट बघत असेल. मोठी मुलगी आली आहे घरी. जाते आता, चला मुलांना वेळ द्यायचा आहे. माझं शेत बघा, एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये राजस्थानमध्ये अगदी ते हार्ट असतं ना हिरवगार क्षेत्राचं, म्हणजे हृदय असतं ना राजस्थानचं, तसं माझं शेत आहे. चला बाय, भेटू परत. आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा कधी संपणार नाही, कुणाला कळणार नाहीत. जर कळल्या असत्या, देवालाच कळत नाही तर मग माणसाला काही कळणार आहेत. आणि जर कुणाला कळल्या असत्या तर सगळ्यात आज धनवान किंवा सगळ्यात सुखी आज असता तो शेतकरी. तरी मला शेती आवडते. शेती माझी पॅशन आहे. शेतीची आवड आहे, फोटोग्राफीची आवड आहे. चला 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 आता बाय. माझं बडबड नसते थांबत. चालले, बायका घरी पोचल्या. चला बिगी बिगी चला, आम्हाला जायचं शेतातून घरी. आ गई, अरे बापरे. असं वाटलं की आता पटकन जाऊन चहा प्यायचा, पण नाही. आजचा दिवसाचा टास्क काही संपलेला नाही. आपण काही चाफ्याच्या कटिंग आणलेत परवा दिवशी आणि मला लावायला वेळच नाही आहे. माती आणून ठेवली, पिशव्या आहेत, सगळ्या तयार आहे. पण आता बसून एक अर्धा तास खचून भक्ती कात्री आण गा. अर्धा तास पटकन मला पिशव्या भरायच्यात, नंतरच आज जाऊन हातपाय धुवायचे. नाही तर हातपाय धुवायचा, चहा प्यायचा, पुन्हा मग हे काम करू वाटत नाही. दाखवते. ही माती वगैरे आणून ठेवली आहे आणि ह्या चाफ्याच्या कटिंग आहेत. एक 15-20 पिशव्याच भरायच्यात. आज पाणी घालायला वेळच नाही आहे. बाहेर मिटिंग होती, तिथून आले, शेतात पळत पळत गेले. तर उद्या पहिल्यांदा उठलं मला पाणी घालावं लागतं. नारळांना चारीवरून पाणी झालं आहे, पण बाकी माझ्या शोच्या झाडांना पाणी नाही गेलेलं. अंगणात सडा नाही. चला इकडं पळावं की तिकडं कामं राहतात, इकडचं करावं की तिकडचं राहतं. भक्ती, एक केळीचा घड घेऊन जात. इकडं पळावं की तिकडं कामं राहतात, तिकडची कामं केली की इकडची राहतात. तर आता आम्ही हा पिंक कलरचा चाफा मस्तपैकी लावून घेणार आहे. चाफा लावून घेणार आहे मस्तपैकी. कटिंग केलं पण अजून थोडं सॉर्टिंग करून मला त्याला लावायचं आहे. दे ना कात्री. भक्ती, शोरूला माहिती आहे बघ.
राम राम मंडळी. आज खरं दिवस खूप खूप बिझी गेला, पण म्हणतात ना आवडीचं काम असेल तर किती पण कंटाळा आला की आपण ते करतोच. तशी आज माझी गत झाली, म्हणजे नेहमीच होते बऱ्याच वेळेला. तर ना मी खूप दिवस जो चाफ्याचे कटिंग्स मला हवे होते ना ते मला भेटले. आणि मी खूप म्हणजे चाफा आवडणारी व्यक्ती किंवा चाफा लवर आहे म्हटलं तरी चालेल. मला खूप खूप आवडतं चाफा. माझ्या वडिलांनी खूप आवडायचे. तर मी आता सगळं चाफा व्हॅली करायचं असं आमचं एक स्वप्न होतं. आणि मी पप्पा खूप ठरवायचं की अख्ख्या बांधांवरती चाफ्याची झाडं लावायची, दुर्मिळ दुर्मिळ चाफे आणायचं, सोनचाफा, परत कवटी चाफा, असे आम्ही खूप चाफ्याचे प्रकार हे केले. तर आता सांगावंसं वाटतं मला जो पिंक, जो लाईट आणि डार्क असा मिक्स पिंक कलर होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जो नागचंपा म्हणून आणला होता किंवा नागचाफा म्हणून मी आणलं होतं, पण माहीत नाही नक्की तो नागचाफा आहे की माहीत नाही, पण नक्की हा दुर्मिळ आहे. त्या चाफ्याला ना 3 शाखा म्हणजे 3 फांद्या छान मोठ्या मोठ्या फुटल्या. तो 2 वर्षाचा झाला आणि त्याची आज मी फायनली कटिंग काढल्या. आणि आता त्या पुन्हा कलम करून ग्रो करणार आहे आणि त्याची खूप वाढवणार आहे. पिंक, व्हाईट तर कॉमनच आहे, पण माझ्याकडे 4 व्हाईटचे प्रकार आहेत, पिवळे आहेत. तर हा नागचाफा आहे, गुलाबी आहे, राणी कलर आहे, लाल आहे. आणि माझ्या बहिणीने मला बरेच चाफ्याचे कटिंग्स आणून दिलेले आहेत. आणि मी पण वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर अगदी मागून आणलेले आहेत. परत खूप ठिकाणावर नर्सरीवरून मी अगदी म्हणजे विकत आणले आहेत, ऑनलाईनसुद्धा आणले आहेत. असे खूप प्रकारचे चाफे मी आणले. आणि गेल्या वर्षी आणि यावर्षी पावसामध्ये माझं खूप नुकसान झालं. पण हारेल ती मी काय, म्हणजे थांबेल ती मी काय म्हटलं ते चालेल. जोपर्यंत माझ्या मनात झाडं मला कसं ग्रो करायचं हे सुरुवातीला जेव्हा मी ठरवते की हे झाड लावायचं आणि असंच ग्रो होईल, आणि ते जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत माझे प्रयत्न चालू असतात. तर आता मी दाखवते चाफ्यांची कटिंग. अंधार होतोय, म्हणजे झाला आहे 6:30, 6:15 वाजलेत. चला, माझा अवतार असा आहे, मला सगळं आवरून आंघोळ करायची आहे, संध्याकाळचा दिवा लावायचा आहे. दाखवावं म्हटलं, खूप आवडीचा विषय माझा चाफा. दाखवते. तर ह्या एवढ्या चाफ्यांच्या कटिंग मी आत्ता केलेल्या आहेत आल्यानंतर मळ्यातून. हे बघू शकताय, काही पिशव्या म्हणजे भरलेल्याच आहेत, ज्यात झाडं डॅमेज झालेत, ते आता उद्या करेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे इतका दुर्मिळ चाफा, इतका सुगंधित चाफा आहे ना हा. म्हणजे तुम्हाला वाटेल की असा हा साधा पिवळा किंवा पांढरा, तो तसा नाही आहे. खूप मोठं फूल आहे, हातात बसतं एवढं मोठं फूल आहे. माझे तर देव झाकून जातात. तर हे ना मी लावलेल्याच फांट्यापासून एवढं मोठे आले. तर मी 2 कटिंग केल्या, त्याच्यातून आता मी 3 आणि 3 6 आणि हे 1 6 6 12 18 ते 19 रोपं मी तयार करणार आहे ह्याची. आणि मस्तपैकी ह्याची तर खूप आहेत. शिवाय पहिले पण चाफे लावले, दाखवते मी. अगदी तेलांच्या पिशव्यामध्ये वगैरे आम्ही इथं लावले. हे पूर्ण चॉकलेटी रंगाचा चाफा आहे, बघू शकता. हा चॉकलेटी आहे आणि हे लाल आहेत. शिवाय बरेच प्रकारचे चाफे माझ्याकडे आता मी ग्रो केलेले आहेत. चाफे मला खूप आवडतात. जेव्हा चाफे मोठे होतील ना, हे बघू शकता, हे तेलांच्या पिशव्यामध्ये आहेत. शिवाय हे माझ्या आजीच्या दारातली तगर आहे बरं का. तगरीचं झाड काढलं ना तर त्याच्या कटिंग लावल्या होत्या. हे आलं आहे नुसतं साध्या कटिंगनी केलेलं आहे. तर असं हे माझा छंद, मी कितीही कामं असतील तरी आपलं जोपासत असते. आपला केळीचा घड अजून घरात नेला नाही आहे, ते न्यायचं आहे. चाफा कटिंग करायचं राहिलेल्या कांड्या, म्हटलं तुम्हाला दाखवूयात. आणि उद्या दुपारी मी भरेन तेव्हा मग पिशव्या तुम्हाला दाखवेन. हे सगळं असं माझं हे सगळं असतं सावलीमध्ये. शेडनेट काही वापरायची गरज नाही जास्त. आपलं हे नारळांच्या सावलीमध्ये. यार किती छान गुलाबी कलर आले आकाशाला. हे नारळांच्या सावलीमध्ये माझी नर्सरीची हाऊस मी भागवत असते. आणि आपण मला जे गिफ्ट म्हणून भेटले होते ना झाडं, ती सुद्धा लावलेली दाखवते मी आता. तर मोठ्या मोठ्या कुंड्यांमध्ये लावलेत. ही कुंडी म्हणजे जरा डॅमेज झाली. हे जरा मला शॉकमध्ये गेले खूप, माहीत नाही कसं येईल. हे तर इतकं सुंदर झाड आहे आणि हे माझं फेवरेट झाड. हे आता खूप मोठ्याशा कुंड्यामध्ये लावलेत मी. 25 किलोच्या पुढच्या कुंड्या आहेत. आणि संध्याकाळी हा माझा बोगनवेल. मला सगळीच झाडं आवडतात, मी एवढी हावरी आहे ना झाडांना. सगळ्या जगातली जरी झाडं आणून दिली तरी मला असं वाटेल की अजून द्या, अजून द्या, अजून लावावीत. हा चंद्र इतका सुंदर आला आहे, पौर्णिमा आली वाटतं जवळ. तर असं दाखवत बसले ना मी, खूप दाखवत बसते. मला माझी चाफे पटकन कटिंग करायचेत. बघू शकता पिवळे. मला ना फुलं खूप आवडतात, म्हणजे आमच्या सगळ्यांनाच फुलं आवडतात. इथं काय टाकलं रे हे कपडा, झाड कसं झालं ते.
इथं कलमं बांधलेली आहेत आपण. किती छान फुटलेत. असू ते, चला बाय 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 बाय. पुन्हा भेटू एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये. बाय बाय बाय. खूप कामं आहेत. व्हिडिओ आवडला तर सांगा. सांगत तर कोणीच नाही, पण माझं म्हणणं कर्तव्य आहे की सांगा. बघितलं का, मी बांधलेला कलमाचा अजून जाता मी बांधलेल्या कलमाच्या 1.5 वर्षात झाडाला इथं कलम बांधलं होतं मोठं, त्याला छानपैकी मोहर आलाय. बाय. मॉर्निंग. तर काल हे आपण ना औषध म्हणजे जैविक औषध प्रक्रिया गोमित्र आणि मल्टीप्लायर आपण टाकलं होतं त्याच्यामध्ये. गुड मॉर्निंग, नमस्ते, जय जिजाऊ, जय शिवराय. आज आहे 31 तारीख आणि काल आपण ज्या कटिंग केल्या होत्या त्या रात्री उशिरापर्यंत मी ह्याला जैविक प्रक्रिया केली. त्याच्यामध्ये मल्टीप्लायर टाकलं, शिवाय हे टाकलं स्टिम्युलंट हे टाकलं. परत त्याच्यामध्ये गोमित्र टाकलं 1 लिटर आणि हे 20 लिटरच्या बादलीमध्ये रात्रभर मस्तपैकी आपण भिजवून ठेवलं. आता भाभीला बोलवले, दुपारचे 3 वाजलेत, अजून घरातली कामं नाही झाली माझी, पण आता आम्ही पिशव्या भरून घेणार आहे आणि आजचं हे सगळ्यात सुंदर शेवटचं काम वर्षाचं हे करणार आहे. तर चला करूयात.